नमस्कार मंडळी. प्रशांत सर, आता पँगॉन्ग लेकला आलेलो आहे. पूर्णपणे लेक हा फ्रोझन झालेला आहे. काय वाटतं आपल्याला, काय मस्त कसं वाटतं? पूर्णपणे फ्रोझन झालेला आहे. बर्फाचा डोंगरांवर आजूबाजूला कमी दिसतंय, बट स्टील पँगॉन्ग इज पँगॉन्ग दी बेस्ट. -10°C तापमान. ॲब्सोल्युटली. सर, DC सर नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी आलो आणि ते बर्फावरती फिरण्याचा आनंद आम्ही घेत आहे. कारण नदीमध्ये जे पाणी होतं त्या पाण्याचा पूर्ण बर्फ झालेला आहे. कारण नदीमध्ये आम्ही असं फिरू शकलो नसतो, पण बर्फावरती चालतोय आम्ही आज. पहिल्यांदाच आहे की नाही? हा. फाटक सर, आपल्याला काय म्हणणं आहे? सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं की आम्ही लडाख पोहोचू की नाही पोहोचू, आणि पँगॉंगला आमचा खरं तर आम्हाला यायचं नव्हतं, हां पण आम्ही देवाच्या नशिबाने इथे आम्ही आलो हां. आणि खरं खूप सुंदर असा इथे नजारा बघायला मिळाला आहे. आम्ही बर्फात खूप सारे इथे खेळलेले आहोत. ओके सर. नितीन सर, काय म्हणणं आहे तुमचं? पँगॉन्ग लेक फार सुंदर आहे, पण आता जरा बर्फ झालेली आहे, थिजलेली आहे ती. तेव्हा जेव्हा ती थिजलेली नसते तेव्हा खरं बघायला मजा आहे. तेव्हा मजा येते बघायला. जेव्हा सूर्यास्त होतो किंवा सूर्योदय होतो तेव्हा ती विविध छटांनी वेगवेगळे दिसते, म्हणजे त्याचं पाणी वेगवेगळ्या कलरमध्ये आता पण ती सुंदर दिसते. दिसते ते. त्या बाजूला तुम्ही पाहू शकता. पलीकडे वेगळा कलर दिसतोय, असं दूर येते. त्या कॅमेरा बाजूला तेवढी तुम्ही पाहू capture शकता. तिकडे चायनाचं ते चायनाच आहे. ते चायना आहे. हो, म्हणजे चायना या डोंगराच्या बर्फाच्या पलीकडं. नाही हे दिसतात ना. हां हां. पँगॉन्गचा अर्धा भाग चायनामध्ये आहे, अर्धा भाग इंडियामध्ये. वा, ही फार महत्त्वाची माहिती आहे. बाबू सर, तुम्हीच राहिले होते. सॉरी सर, तुम्हाला कॅप्चर केलं नाही. सगळ्यात शेवटी येतो तुमच्याकडे. सांगा सर, तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतं तुम्हाला एकंदरीतच नदीवर उभा राहायचा अनुभव कसं आहे? तुम्ही खूप छान वाटतंय. हे ॲक्च्युली लेक आहे. इथं -7°C 10 आहे. मोबाईलमध्ये पाहिलं. 10°C तापमान आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता पाण्याचा फार बर्फ झालेला आहे इथं. आणि याच्यावरती आम्ही स्केटिंग केलेलं आहे. खूप फोटो वगैरे काढलेले आहेत. खूप छान मज्जा आली ना? मज्जा आली. खूप मज्जा आली. सार्थ झाल्यासारखं वाटतं का नाही सर तुम्हाला? हा, हो. ट्रिपचं सार्थ झाल्यासारखं वाटतं का नाही? सार्थ झाली माझी ट्रिप या ठिकाणी. आणि तिकडे ते 3 Idiotsचं पूर्ण shooting आहे. शूटिंग झाले. तिथं आम्ही बसून आम्ही ऑल इज वेल केलेलं आहे. कसं केलं सर, कसं केलं? ऑल इज वेल केलेलं वा आहे. वा वा सर. खूप छान वाटलं. सर, तुम्ही फार फनी आहात सर. हो, आम्ही खूप फनी आहे. येस सर, येस सर, येस सर. प्रसाद सर, तुम्ही हिरोपेक्षा कमी नाही दिसत आहे. तुम्ही काय ब्रेक डान्स करताय सर. चला, धन्यवाद मंडळी. बाय 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 बाय.